नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताईंनो. श्री स्वामी समर्थ. आपल्यापैकी अनेकांच्या मनात एक काम करत असताना दुसरे विचार येतात. हात कामात गुंतलेले असताना डोक्यात मात्र इतर विचारांची गर्दी असते. याला ओव्हर थिंकिंग अर्थात अतिविचार करणे म्हणतात. तुम्ही सतत विचार करता का? असे सतत विचार करण्यामुळे नेमके काय साध्य होते? खरं तर या प्रश्नामध्येच उत्तर लपलेले आहे. मनात असे सतत विचार येण्याचा अर्थ आहे व्यक्ती ते विचार येण्याच्या क्षणी निष्क्रिय आहे. म्हणजेच जेथे पूर्ण लक्ष एकाग्र होणे अपेक्षित आहे त्या क्षणी व्यक्ती इतर विचारांमध्ये गुंतलेली असते. आपण असे अतिविचार केव्हा करतो? तर असे अतिविचार करण्याची परवानगी आपण स्वतःला देतो तेव्हा. पण या मनस्थितीमध्ये आपण का जातो आणि कसे? चला जाणून घेऊयात. मार्ग दिसत नाही तेव्हा. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नाच्या, अडचणीचा नको तितका जास्त विचार करता, तुम्हाला त्यातून निश्चित मार्ग सापडेनासा होतो. किंवा तुम्ही अशा स्थितीवर अतिविचार करत आहात की ज्यातून त्वरित मार्ग दिसणे अशक्य आहे. अशा वेळी आपल्याला वाटते की आपण गोंधळून गेलेलो आहोत. अर्थात अशा वेळी विचार करणे आवश्यक असते. मात्र ते मंथन करण्यासाठी, केवळ नुसता विचार करत बसण्यासाठी नव्हे. 90% किंवा 10% लोक सेल्फ हेल्प अर्थात स्वयंसहायता पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक जॉन मॅक्सवेल म्हणतात की आपले आयुष्य फक्त ते 10% आहे जे आपल्यासोबत घडते आणि उर्वरित 90% ते जे आहे ते आपण या घटना, परिस्थिती, प्रसंगांना कसे सामोरे जातो याचाच अर्थ. जे घडतंय त्याला आपण जसा प्रतिसाद देऊ तसेच आपले वास्तविक आयुष्य असेल. म्हणूनच या 100%पैकी जर 90%वर आपण नियंत्रण असेल तर आपल्याला जीवन जगण्याची कला साध्य झाली असे नक्की समजावे. प्रतिक्रिया देता की प्रतिसाद? परिस्थिती नेहमी आपल्याला हवी तशीच असेल असे नसते. आयुष्यभर चढउतार येतात. काही गोष्टी मनासारख्या घडतात तर काही मनाविरुद्ध. अशा वेळी तक्रार करणे, वेळ, माणसे किंवा नशिबाला दोष देणे ही झाली परिस्थितीवरची प्रतिक्रिया. याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या आनंदाची किल्ली इतरांच्या हातात दिलेली आहे. मग ती माणसे असो किंवा परिस्थिती. प्रश्न असा उपस्थित होतो की परिस्थितीला प्रतिसाद कसा द्यायचा? एक लक्षात ठेवा की प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी करण्याचा पर्याय तुमच्याकडे कायम असतो. बदल, अडचणी, समस्या तर येणारच. मात्र या अडथळ्याच्या शर्यतीत लवचिक दृष्टिकोन, मार्ग काढण्याची प्रवृत्ती असा तुमचा स्वभाव असेल तर संकटातही संधी दिसतीलच. फक्त विचार करून काय साध्य होणार? हा विषय समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघू. समजा तुम्हाला बाहेरगावी जायचे आहे, पण तुम्ही स्टँडवर गेल्यावर तुम्हाला दिसते की बस पूर्ण भरलेली आहे. किंवा बाहेर खूप ऊन, गरमी असल्यामुळे तुम्ही घराबाहेर पडणेच टाळता. याचाच अर्थ इतकाच होईल की तुमचा प्रवास, बसमधली गर्दी किंवा बाहेरच्या उन्हावर सोपून निष्क्रिय झाला आहात. बसमध्ये चढा, हळूहळू जागा होईल आणि खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे तुम्ही मोकळा श्वासही घेऊ शकाल. मात्र तुम्ही केवळ विचारच करत बसलात तर बस निघून जाईल आणि तुम्ही गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू शकत नाही. क्रिया महत्त्वाची आहे. मनात सातत्याने येणारे अतिविचार बाजूला सारण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे मनाला वर्तमानात आणणे. जर तुम्ही एखाद्या समस्येबद्दल विचार करत असाल तर त्या समस्येवरच्या उपायांवर प्रत्यक्ष कृती करायला लागा. जे विचार
करून तुम्हाला कल्पनेतच भीती वाटते किंवा जे विचार समस्येच्या उपायांपर्यंत पोहोचण्यापासून तुम्हाला अडवत असतील ते विचार क्रियाशील होताच तुम्ही स्वतःच्या भीतीमधून बाहेर याल. अतिविचार करण्यामुळे, केवळ विचार करत बसण्यामुळे, चिंता करण्यामुळे, केवळ अशंकित राहिल्यामुळे आयुष्य आहे तिथेच थांबेल. मात्र एखाद्या निश्चित ध्येयापर्यंत पोचायचे असेल तर केवळ विचार करत बसू नका, कृतिशील पाऊल उचलून चालत राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.